विश्वास नको का आपल्यावर? विश्वास फक्त त्या दैन्यवर. मुद्दा विश्वासाचा नाहीच आहे. मला तेव्हाही सगळं दिसत होतं आणि आत्ताही सगळं दिसतंय. अरे मग प्रॉब्लेम काय? म्हणजे तू आधी पण गप्प बसलेली आणि तू आता पण गप्प बसणार आहे? नाही, बस बस, तू गप्प बस. मग काय होईल माहितीये? सगळी सूत्र ना आपोआप त्या सावीच्या हातात जातील. आई, तुझा रिस्पेक्ट करतो का नाही म्हणून शांत बसलोय बघ. पण तुला शेवटचं सांगतोय, तुझ्या लाडक्या धैर्याला वेळीच आवर घाल. त्याची सगळी नाटकं लवकरात लवकर बंद कर, नाहीतर आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल, लक्षात ठेव. चल रे. चल. काय हे आई? आणि दादा कसली ऍक्शन घेण्याबद्दल बोलत होता? आम्ही एका कामासंदर्भात बोलत होतो. आणि त्यांचं मनाला लावून घेऊ नकोस रे तू. बरं मला सांग, जमिनीची कागदपत्र भाऊंना द्यायला गेला होतास ना तू? काय झालं त्याचं? दिलेत. म्हणजे आधी जरा गिल्टी फील होत होतं, नंतर बरं वाटलं थोडं. ते दोघं त्याबद्दलच बोलत होते का काही आता? तुला त्यांचा स्वभाव माहितीये ना? त्यांना कसं गप्प करायचं ते मी बघते. तू नको काळजी करू. आणि तुम्ही आता नवीन आयुष्य सुरू करताय, तेव्हा एकमेकांना वेळ द्या. मॅडम हे खरंच मनापासून बोलतायत का? थकला असाल नाही का? जाऊन फ्रेश व्हा जा. सावी, सावी, तुला वाटत असेल धैर्य अगदी अखंड तुझ्या प्रेमात बुडालाय, सगळं कसं छान चाललंय, पण तुला अंदाजही नाहीये की केवढं मोठं वादळ तुझ्या आयुष्यात येणार आहे. हिरा, 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 अगं बघू, अगं एवढं रक्त काय झालंय? बोल ना गं, रक्त कसं आहे ते बोल. मी कुठे जाते, कधी जाते, कसं जाते, का जाते, ह्याची उत्तरं द्यायला मी बांधील नाही. आणि हो, इथून पुढे मी तुम्हाला सगळं सांगूनच करेन असं नाही. आता हिला काय झालंय? एकीकडे ती सावी डोक्यावर बसून मिऱ्या वाटते, आणि आता हिचं काय? या पोरीच्या मनात नक्की काय चाललंय तेच कळत नाही.